करून तुमच्या गावात ही गोष्टी सांगायची गरज नाही, पण महाराष्ट्रात अनेक गावात सांगावे लागतात. चला, आज शिवबाराजांचे काटक मावळे एक एक लढायला तयार होत होते. उभं स्वराज्य निर्माण झालं दादा. शिवराज्याभिषेकाचा दिवसही संपन्न झाला. जिजाऊ मासाहेबांचं निधनही झालं. एकदा कुतुबशहाला सहज वाटलं की शिवबाराजांचं हे स्वराज्य एवढं बेलाख स्वराज्य उभा केलं. सराज सुट्टी का? सुट्टी घेतली का आज? वा, एवढं मोठं बेलाख स्वराज्य उभा राहिलं शिवबाराजांचं, ते कशाच्या जोरावरती? शिवबाराजांना कुतुबशहानं शिवबाराजांना एक दिवस एका तहाच्या वेळी विचारलं. एका तहाची वाटाघाटी झालेली होती आणि कुतुबशहानं सहज विचारलं शिवबाराजांना, एका बैठकीमध्ये विचारलं, एका मसलतीमध्ये विचारलं की महाराज, उभं स्वराज्य तुम्ही निर्माण केलं, कशाच्या जोरावरती? माणसं कमी होती, पुरेसं सैन्य तुमच्याकडे नव्हतं, पुरेसे प्रशिक्षित माणसं तुमच्याकडे नव्हते, पुरेसा दारुगोळा तुमच्याकडे नव्हता, पुरेसा खजिना तुमच्याकडे नव्हता, पुरेसं घोडदळ तुमच्याकडे नव्हतं, पुरेसं पायदळ तुमच्याकडे नव्हतं, उंठ नव्हते, हत्ती नव्हते. हे सगळं तुम्ही मिळवलं. तुम्ही अभिषिक्त राजे झालात. स्वराज्याचं नेमकं रहस्य काय? कोण विचारतोय? कुतुबशहा विचारतोय. स्वराज्याचं नेमकं रहस्य काय? आमच्याकडं पाहिलं तर आमच्याकडं हत्तीच हत्ती आहेत. तुमच्याकडं काय आहे? शिवबाराजे बोलले, तुमच्याकडं हत्ती आहेत, माझ्याकडं हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. कुतुबशहानं भवया वर केल्या आणि कुतुबशहा बोलायला लागला, हत्तीच्या ताकदीची माणसं म्हणजे? होय, नुसती हत्तीच्या ताकदीचं नाही, 12 हत्तीचं बळ असणारी माणसं आमच्या स्वराज्यात आहे, म्हणून हे उभं स्वराज्य निर्माण झालं. कुतुबशहाला ही थोडी अतिशयोक्ती वाटली. हत्तीच्या ताकदीचा कुठं माणूस असतो का? 12 हत्तीचं बळ असणारी माणसं कुठं असतात का? शिवबाराजे काय बोलताय तुम्ही? शिवबाराजे बोलले, होय. शिवबाराजे बोलले, होय, माझ्या एका मावळ्याच्या अंगामध्ये 12 हत्तीचं बळ आहे. आणि मग कुतुबशहाची नजर शिवबाराजांच्या मावळ्यावरनं फिरायला लागली. असे सगळे मावळे उभा होते पटांगणामध्ये, प्रांगणामध्ये. आणि कुतुबशहा शोधायला लागला, अरे 12 हत्तीचं बळ शिवबाराजाच्या मावळ्याच्या अंगात आहे, मला तर असा कुठलाच मावळा दिसाना, तो हत्तीसारखा धिप्पाड आहे. कुतुबशहा बोलला, महाराज, अहो तुमच्या मावळ्यावरनं मी नजर टाकली, तुमचे मावळे आम्ही बघितले, तुमचा एक मावळा असा सडपातळ दिसतोय, काटक शरीराचा दिसतोय. अहो इथं साधा धिप्पाड देहाचा हत्तीसारखा एखादा माणूस दिसायला पाहिजे होता, आम्हाला नाही दिसत तुमच्याकडे असा काही धिप्पाड देहाचा एखादा माणूस. आणि तुम्ही कशावरनं म्हणता की 12 हत्तीचं बळ माझ्या मावळ्याच्या अंगात आहे म्हणून? शिवबाराजे बोलले, तुम्हाला शंका आहे? कुतुबशहा बोलला, होय, शंका काय? तुमचा एक मावळा, आमचा एक हत्ती, तुमचा एक मावळा, आमचा एक हत्ती, आपण प्रांगणामध्ये त्यांची कुस्ती लावूयात. आपण या समोरच्या पटांगणामध्ये त्यांची कुस्ती लावूयात. मावळा तुमचा असेल, हत्ती आमचा असेल. तुमचा मावळा खरंच जर 12 हत्तीचं बळ तुमच्या मावळ्याच्या अंगात असेल आणि खरंच जर हत्तीच्या ताकदीचा मावळा तुमच्याकडे असेल, तर माझ्या हत्तीशी तुमचा मावळा झुंज देऊ शकतो का? काही अतिशयोक्ती आहे? शिवबाराजे बोलले, आम्ही अतिशयोक्ती काहीच बोलत नाही. कोणता मावळा निवडायचा निवडा, आणि तुमचा कोणता हत्ती पाठवायचा ना त्याच्यावरती झुंज देण्यासाठी तो पाठवा. आई, कुतुबशहाची नजर आता मावळ्यावरनं फिरायला लागली. सगळे मावळे बघत होते.
आणि त्यामध्ये पाठीमागच्या बाजूला काटक शरीराचा एक मावळा होता. त्याचं नाव येसाजी कंक. येसाजी कंक नावाच्या मावळ्यावरती कुतुबशहाची नजर गेली. कुतुबशहा बघायला लागला. तो 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 मावळा देईल का हत्तीशी झुंज? तो 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 मावळा तो देईल का हत्तीशी झुंज? होय. शिवबाराजांचं उत्तर होतं होय. तुम्ही जो मावळा निवडाल तो मावळा हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे. आणि माझ्या प्रत्येक मावळ्याच्या अंगात 12 हत्तीचं बळ आहे. असं मग बोलवा तुमच्या मावळ्याला. शिवबाराजांची नजर कुतुबशहाच्या बोलण्याकडे होती आणि शिवबाराजे कुतुबशहाकडे बघत बघत बोलले, येसाजी येसाजी कंक, येसाजी. येसाजी पुढ्यात येऊन उभा राहिला. जी महाराज. येसाजी तुम्ही द्याल यांच्या हत्ती सोबत झुंज? जी महाराज. येसाजी कंक सडपातळ बर का. काटक शरीराचा येसाजी कंक. आणि कुतुबशहाला शिवबाराजे बोलले, तुमचा हत्ती सोडा, तुमचा हत्ती सोडा त्याच्या अंगावरती. आई एक माजलेला हत्ती, बेधुंद झालेला हत्ती, दारू पाजलेला हत्ती प्रांगणामध्ये आणण्यात गेला. आहूत हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करत होता. बेभान झालेला हत्ती आहे, माजलेला हत्ती आहे. बेधुंद झालेला हत्ती प्रांगणामध्ये येऊन उभा राहिला. आहूत त्याला आवरण्याचा प्रयत्न करतायत. काही आहूत एकत्र आले त्याला आवरण्याचा प्रयत्न करतायत, त्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत. काही केल्या हत्ती आवरत नाही. हत्तीची किंकाळी जशीच तशी येसाजी कंकच्या कानात गेली आणि येसाजी कंकने आपली तलवार म्यानबंद करून पुढे उभा राहिला. पुढ्यात उभा राहिला. येसाजी कंकच्या हत्ती अंगावरती येणारा येसाजी कंकला माहित होता. येसाजी कंक समोर येऊन उभा राहिला. हत्ती येसाजी कंककडे पाहतो. येसाजी कंक हत्तीकडे पाहतो आणि मनामध्ये ठरवतो, राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. कुतुबशहाला दाखवून देऊ आज शिवबाराजांचे मावळे काय असतात. आई कुतुबशहाच्या आणि शिवबाराजांच्या मधोमध प्रांगण आहे. प्रांगणामध्ये हत्ती उभा आहे आणि त्या हत्तीकडे माझा कुतुबशहा या माझा येसाजी कंक पाहतो. आणि कुतुबशहा बोलला, करायची झुंज चालू. होय. तुम्ही सोडून देऊ शकता तुमचा हत्ती येसाजी कंकच्या अंगावरती. माझा येसाजी तुमच्या हत्तीशी झुंज द्यायला तयार आहे, तयार आहे, तयार आहे, तयार आहे. हत्ती पुढे सोडण्यात आला. बेधुंद झालेला हत्ती माजलेल्या हत्तीनं सोंड वर केले आणि हत्ती जोरात किंचाळला आणि त्याची किंचाळी येसाजी कंकच्या कानामध्ये घुमायला लागली. आई येसाजी कंक पुढ्यात उभा आहे. हत्ती येसाजी कंकच्या दिशेनं येत होता. हत्ती येसाजी कंकच्या दिशेनं येत होता. येसाजी कंक पाठीमागे सरकत होता. हत्ती येसाजी कंकच्या दिशेनं जातोय. येसाजी कंक मागे सरकतोय.
हत्ती येसाजी कंकच्या समोर जातोय, येसाजी कंक 2 पावलं मागे सरकतोय, हत्ती येसाजी कंककडे जातोय, येसाजी मागे सरकतोय, येसाजी मागे सरकतोय, येसाजी मागे सरकतोय, हत्ती पुढं, येसाजी मागे, हत्ती पुढं, येसाजी मागे, हत्ती पुढं, येसाजी मागे, येसाजी मागे, येसाजीनं पाठ फिरवली, येसाजीनं पाठ फिरवली आणि पळायला लागला येसाजी. पटांगणामध्ये येसाजी पुढे पळतोय, हत्ती मागे पळतोय, येसाजी पुढे पळतोय, हत्ती मागे पळतोय, येसाजी पुढे, हत्ती मागे, येसाजी पुढे, हत्ती मागे, हत्ती मागे, येसाजीच्या जवळ हत्ती गेला, जवळ हत्ती गेला, जवळ 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 हत्ती गेला. लोकांच्या नजरा येसाजीवरती लागल्या. लोकांना वाटलं येसाजी तर पुढे पळतोय, येसाजी तर पुढे पळतोय, पुढे पळतोय. आता हत्ती क्षणार्धात त्याला उचलणार, नाहीतर पायाखाली घेणार, नाहीतर सोंडेमध्ये उचलून गरगर 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 आपटून टाकणार, नाहीतर पायाखाली घेऊन शेंदारेंदा करणार. येसाजीचा वाटत होतं कुतुबशहाकडच्या माणसांना. पण आई, येसाजी पुढे कशासाठी पळत होता? येसाजीला चांगलं माहित होतं इथं डोक्यानं लढावं लागणार, ताकद कुठेही दाखवायची नाही. जिथं अक्कल संपून जाते तिथंच ताकद कामाला येते. येसाजी कंकला माहित काय होतं माहितीये? येसाजी कंकला चांगलं माहित होतं हत्तीची कमजोरी काय आहे. ज्या माणसाला यशस्वी व्हायचंय ना गुरुजी, त्या माणसानं आपली ताकद किती आहे हे नाही पाहायचं, समोरच्याची कमजोरी काय आहे हे पाहायचं. आपल्यापेक्षा ताकदवान लोक असतात जगात, पण दुश्मनाच्या कमजोऱ्या ज्यानं शोधल्या ना त्याला यशस्वी होता येतं. हा राजकारणातला डाव असतो. येसाजी कंकला माहित होतं हत्तीची कुठली कमजोरी आहे. आई, हत्तीची कमजोरी होती हत्ती जर पळत सुटला ना तर हत्तीला जाग्यावर वळता येत नाही, त्याला वळायला सुद्धा रान लागतं. असं मोठंची मोठं जनावर असतं ना ते, हत्तीला वळता येत नाही ही कमजोरी येसाजीला माहित होती. येसाजी पुढे पळतोय, हत्ती मागे पळतोय, येसाजी पुढे, हत्ती मागे, येसाजी पुढे, हत्ती मागे. बघता 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 येसाजीनं पटकन बाजूला उडी मारली. हत्ती तसाच पुढे गेला. येसाजी त्याच्या पाला. हत्ती वळू पर्यंत येसाजी पाठीमागे येऊन हत्तीची शेपटी धरली. हत्तीची शेपटी का धरली? कारण हत्तीची दुसरी कमजोरी, हत्तीची दुसरी कमजोरी त्यानं ओळखली होती. हत्तीची दुसरी कमजोरी काय पोरा हो? हत्तीला मागच्या पायानं लाता मारता येत नाही. हत्तीने कधी गाढवासारख्या लाता मारलेल्या बघितल्या का? हत्ती कधी चिंगाट पडलेला बघितला का? हत्तीला लात मारता येत नाही. ही दुसरी कमजोरी होती हत्तीची की त्याला काही मागच्या पायानं लात मारता येत नाही. आणि म्हणून येसाजी कंक हत्तीच्या पाठीमागे आला, हत्तीची शेपटी धरली. एवढी मिठी मारली ना आई हत्तीच्या शेपटीला येसाजी कंकनं, एक वेळ शेपटी तुटून येईल पण येसाजीची मिठी सुटणार नाही. एवढी एवढी घट्ट मिठी येसाजीनं हत्तीच्या शेपटाला मारली होती. हत्ती किंचाळतो, सोंड वर घेतो, अंग हलवतो, येसाजीला पाया खाली घेण्याचा प्रयत्न करतो. पण येसाजीनं आपले 2 पाय हत्तीच्या मागच्या 2 पायावर दिले आणि शेपटीला मिठी मारली. अशी मिठी मारली एक वेळ शेपटी तुटून येईल पण मिठी सुटणार नाही. हत्ती बेजार, हत्ती बेजार. कधी या अंगावर कलवणतोय, कधी त्या अंगावर कलवणतोय. असं वाटतं त्याला मी हा शेपटी पकडलेला येसाजी कधी माझ्या पाया खाली घेतो, पण तो पाया खाली नव्हता, तो पायाच्या वर उभा होता. हत्तीला वाटत होतं मी याला पायाच्या खाली टाकावं. सोंड काय पाठीमागं जात नाही, पायानं काय मागच्या लात मारता येत नाही आणि येसाजी काय शेपटी सोडत नाही. एवढ्या मोठ्या हत्तीची ही अवस्था फक्त ताकदीनं केली, फक्त डोक्यानं केली. हत्ती बेजार झाला. माजलेला हत्ती, दारू पाजलेला हत्ती, बेधुंद झालेला हत्ती, बेजार 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 बेजार. तास 2 तास 3 तास लढाई चालू आहे. हत्ती बेजार बेजार बेजार. शेवटी बेजार झालेला हत्ती मटकन खाली बसला.
जसा खाली बसला येसाजीनं चटकन बाजूला उडी मारली, मेहनतली तळपती तलवार काढली, हत्तीनं वर सोंड केली, येसाजीला पकडण्यासाठी हत्तीनं वर सोंड केली. जशी हत्तीनं वर सोंड केली येसाजीनं त्याच्या तलवारीच्या टप्पूत एका टप्पूत सोंड एकीकडे केली आणि हत्ती एकीकडे गतप्राण झाला. कुतुबशहाच्या वेड्या हट्टापायी एक हत्ती गतप्राण झाला, पण माझ्या येसाजी कंकण दाखवून दिलं रे, स्वराज्यातला मावळा हा 12 हत्तीचं बळ असणारा मावळा आहे. याला हत्तीच्या ताकदीचा मावळा म्हणायचं दादा. आजच्या दिवस माग बसलेले या पुढं थोडं या. आजच्या दिवस मी आजपर्यंत तुम्हाला कधी बोलवलं नाही हो, पण आज याच माग बसलेले सगळे या इकडे समोर येऊन बसा बरं सगळे. आई गावातलीच ना आपल्या याच गावची. कुतुबशहाच्या हट्टापायी एक जनावर मेलं होतं, एक हत्ती नावाचं जनावर मेलं होतं, पण कुतुबशहाला दाखवून दिलं होतं की माझ्या राजांकडे लाख लाख किमतीचे मावळे आणि 12 हत्तीचं बळ असणारे मावळे. डोक्यानं लढलं पाहिजे हे आमचं शिवचरित्र आम्हाला शिकवतं. शिवचरित्रातून काय घ्यायचं, कुठल्याही प्रसंगातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. पत्रकार, शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो ते महत्वाचं आहे. शिवचरित्रातून मातृभक्ती शिका शिवबाराजाकडून, शिवचरित्रातून संभाजीराजाकडून शिका. आपल्या बापाची प्रॉपर्टी अशी वारेमोल जाऊ द्यायची नाही दादा. बापाची प्रॉपर्टी वारेमोल जाऊ द्यायची नाही म्हणून संभाजीराजानं मरण पत्करलं दादा, मरण पत्करलं. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या गेल्या आणि औरंगजेब बोलत होता, बोल संभा तुझ्या गडकोटांच्या चाव्या कुठं आहेत सांग आमासनी. औरंगजेब बोलत होता, संभा गडकोटांच्या चाव्या कुठं आहेत आणि आमच्याकडे कोण कोण माणसं तुम्हाला फितूर आहेत बोला. संभाजीराजे बोलायचे नाही नाही, आबासाहेबांना कमवलेला एक एक गड आणि इथल्या मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबातून निर्माण झालेला एक एक गड आणि त्या गडकोटांच्या चाव्या आम्ही तुम्हासनी द्याव्या. नाही नाही, मेलो तरी चालेल, मरण आलं तरी चालेल, जीवाची बाजी लावल, पण गडकोटांच्या चाव्या फुकट तुमच्या सारख्यांच्या हातात देणारच नाही. आबासाहेबांची कमवलेली ही प्रॉपर्टी होती दादा, शिवबाराजांनी कमवलेली ही प्रॉपर्टी होती, ती परक्याच्या हातात जाऊ दिली नाही. बापाची प्रॉपर्टी कधीच अशी वाया घालवायची नसते रे दादा, हे माझ्या शिवचरित्रातून शिका. जिजाऊ मासाहेबांची मातृभक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी केली ना, ती शिवचरित्रातून शिका. आई, मोठे मोठे काम करत असताना तह करावा लागतो, 2 पावलं माग सुद्धा यावं लागतं, हे शिवचरित्रातून शिका. लोक करते ते आपण करायचं नाही, लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं, तेव्हा जग आपल्याला डोक्यावर घेत असतं, हे शिवचरित्रातून शिका. आई, काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हे शिवचरित्रातून शिका. घनाचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. साहोनिया टाकी घाय पाशान देवची झाला पाय, तयारीती दृढ मन करी साधा या कारण, हे शिवचरित्रातून शिका. आयुष्यात माणसाला फुकट काहीच भेटत नाही. यदि हम कपन भी लेते हैं तो हमारी जिंदगी देकर लेते हैं, हे शिवचरित्रातून शिका. शिवचरित्रातून शिका. जगावं तर शिवासारखं आणि मरावं तर माझ्या संभाजीराजांसारखं, हे शिवचरित्रातून शिका. काय घेऊन गेलो, गेले 6 दिवस, गेले 7 दिवस तुम्ही माझ्या समोर बसताय. शिवचरित्रातून काय घेऊन जाणार आहे ते महत्वाचं आहे. शिवचरित्रातून घेऊन जा दादा. छोटे छोटे कामं नाही करायचे. भगवंतानं आपल्याला जन्माला घातलं ते चिल्लर कामं करण्यासाठी नाही. आयुष्यात काहीतरी मोठे कामं करा.
आणि आयुष्यात तुमची आठवण शिल्लक राहील असं काहीतरी काम करून जा, काहीतरी काम असं करून जा की तुमची आठवण शिल्लक राहिली पाहिजे. जगायला तर कोणी जगतं ना दादा, त्या जगण्याला काही अर्थ असावा लागतो. कोण तुम्ही जगता, आम्ही जगतो, कुत्रे जगतात, किडे जगतात, कोणी जगतं, पण त्या जगण्याला काही अर्थ असावा लागतो. आव्हान स्वीकारणारं जगणं जे असतं ना दादा, ते खरं जगणं असतं. नाहीतरी काय जगणं असतं. आमचं जीवन कसं गेलं आम्हाला पत्ता लागत नाही. आम्ही काय जगलो आम्हाला कळत नाही. मरताना वाटलं पाहिजे मी समाधानानं समाधान, मी जगलो याचा आनंद ज्या माणसाला मरताना होतो ना, तो खरा जगला. नाहीतर हे करत ते करत म्हणत सारं आयुष्य जगलं आणि एके दिवशी काही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला, असं होऊ नये. शिवबाराजांचं आयुष्य किती होतं? परवा शिवाजी महाराज किती जगले? 50 वर्ष. संभाजीराजे किती जगले? 32 वर्षे. ज्ञानेश्वर माऊली किती जगले? 22 वर्ष. संभाजीराजे 32 वर्ष. तुकोबाराय किती जगले? 42 वर्षे. आपलं म्हातारं किती जगतंय? 120 वर्षे. वरले 20 वर्ष तर हातोरणात नुसते कन्नातच गेले आपल्या म्हाताऱ्याचे. आपण किती जगलो ते महत्वाचं नसतं आई, आपण कसं जगलो ते. म्हणून म्हणतो मी, समाजाच्या उपयोगी येईल असं काहीतरी जीवन जगा, काहीतरी आयुष्यामध्ये. अब तुम गाफिल रहना वे, अब तुम गाफिल रहना वे, जन्म का सार्थक करना वे, जन्म का सार्थक करना वे, जन्म का सार्थक करना वे। दो दिन की है जानी दीवानी, दो दिन की है जानी दीवानी, तुझ अल्लाह ने दिया रे, तुझ अल्लाह दिया रे। हे अब तुम गाफिल रहना वे, अब तुम गाफिल रहना वे, जन्म का सार्थक करना वे, जन्म का सार्थक करना वे, जन्म का सार्थक करना वे। आपल्या जगण्याचं सार्थक आपल्या हातात असतं दादा करायचं. म्हणून फुकट जन्म घालवू नका. काही समाज उपयोग काम करता येतात दादा, काय पत्रकार माझ्या मनात आलं सर एकदा की कीर्तनकाराचं लोक ऐकतात असं माझ्या लक्षात आलं, आणि ऐकतात बरं का कीर्तनकाराचं. म्हणून मी गेल्या 2-3 वर्षापासून ठरवलं, लोक जर कीर्तनकाराचं आम्हा महाराज लोकांचं ऐकत असतील ना, तर आम्ही प्रत्येक गावामध्ये गेल्यावर काही झाडं लावायचं काम केलं पाहिजे. म्हणून कारण मराठवाड्याचा दुष्काळ, मराठवाड्याचं वाळवंट व्हायला लागले, झाडांची संख्या खूप कमी झाली आणि झाडांची संख्या कमी झाली म्हणून गरमी एवढी वाढली, टेम्परेचर एवढं हाय चाललं की काही दिवसानं तुमच्या घरातला एसी सुद्धा गार होणार नाही, गाडीतला एसी गार होणार नाही, एवढं तापमान वाढणार, लोक मरतील. लोक मरू नये याच्यासाठी झाडं लावा. लोकांचं जाऊ दे, आपण मरू नये याच्यासाठी झाडं लावा. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, गेल्या 5-6 दिवसापासून झाडं लावा. तुम्ही सुद्धा तुमच्यातर्फे एक झाड लावा. माझ्यातर्फे मी तुम्हाला दिले काही, आज आणखीन काही 40-50 झाडं काहीतरी येतेनच बघा. इथं आमचे राज पाटील इथं झाडं घेऊन यायला लागलीत. मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणलो होतो, त्यांची भेट तशी पुरीच होती. काय केलं, पत्रकार आम्ही एक जिजाऊ जन्मोत्सव घेतला होता फिरता.
सरपंच मी भीक मागतो, कोणती माहिती का? झाडांची भीक मागतो. लोकांना म्हणतो मला झाडं द्या, मी लावून दाखवतो, जगून दाखवतो. एकटा किती झाडं लावणार आहे माणूस? किती गावात? रोजच एक गाव करायचं असतं आम्हाला, किती गावात आम्ही झाडं लावू? आणि म्हणून मी आवाहन करतो, लोकांना भीक मागतो, मला झाड द्या, मी लोकांना वाटतो आणि ते जगवायला मी लोकांना सांगतो. हे काम सहज होतं आपल्याकडून, मग सहज करायला काय हरकत आहे? म्हणून मी झाडांची भीक मागितली होती माझ्या जिल्ह्यामध्ये, तर मला भीक म्हणून भरपूर झाडं आले होते दादा. मी भीक कशी मागितली माहिती का? असं घरोघर नाही गेलो भीक मागत. मी पेपरला आवाहन केलं, जिजाऊ जयंती साजरी करायची आहे, वर्गणी नको, झाड द्या. आणि वर्गणी नको, झाड द्या म्हणल्यानंतर मला माझ्या घरपोच भरपूर झाडं आले. आमच्या जिल्ह्यातून भरपूर झाडं दिले आणि ते झाडं मी 5 गावात लावले दादा. 5 गावामध्ये ते झाडं लावले आणि तिथल्या लोकांना ते झाडं जगवा म्हणून आवाहन करून आलो. चलत चलत हे काम होतंय आपल्याकडून. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, ही संतांची शिकवण आहे आपल्याला. आणि त्या शिकवणीनुसार आपण 2 पावलं तरी चाललं पाहिजे जीवन जगत असताना. काही सत्कर्म करा. आमचे अरुणदादा कुठे गेले? अरुणदादांनी त्या दिवशी एक लग्न गरिबाचं इथं लावून टाकलं. सप्त्यामध्ये गरिबाचे लग्न लावत जा दादा. सप्त्यामध्ये जे गावातले गरीब वर्षभर लग्न जमलं की मुहूर्त काढून ठेवायचा सप्त्याचा, आणि जमलं तर काय करा, ह्या शिवसप्त्यामध्येच लग्न लावायचा. ती आगळी वेगळी बातमी तुमची तयार होईल. महाराष्ट्रभर या सप्त्याचं नाव महाराष्ट्रभर कसं होईल? सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ते बघा. आता दुपारी लग्न लावायचे, 7 दिवस होऊ द्या लग्न, 7 रोज सगळं नियोजन बाहेर करायचं. फक्त 15 ते 20 मिनिटं लग्नापुरते लोक इथं आणायचे आणि 7 दिवस लोक 2 लग्न लागू, 3 लागू, 4 लागू, लागले तर 7 लागू द्या. खूप मोठं काम होईल, खूप मोठा आनंद होईल त्या पोरीच्या बापाला, माझा खर्च वाचला म्हणून. आणि हे सामाजिक उपक्रमामध्ये जर तुमचं नाव झालं ना दादा, महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं नाव तुमच्या गावाचं होईल. एक शिवसप्ताची आठवण म्हणून आई आणखीन काही जर झाडं आलेच आपली कथा संपेपर्यंत, जर आले तर म्हणतो मी, जर आले तर काही महिलांनी ते झाडं परत घेऊन जायचे. आज सुद्धा आपल्याला एक जेवढे जमतील तेवढे झाडं 50-100 काय येतील ती येतील. आमचे मित्र आहेत ॲडव्होकेट राज पाटील म्हणून, ते झाडं घेऊन येतो म्हणले. मी आव्हान केलं होतं. मी आपल्या गावात काही लोकांना म्हणलो होतो, कुणाला झाडं द्यायची असली तर द्या, मी लावायचे सांगतो, महिला लावतात. आणखीन पुन्हा अरुणदादांनी सकाळी काही झाडं देतो म्हणले, ते सुद्धा झाडं यायला लागलेत. अरुणदादातर्फे, आपल्या अरुणदादा गवळींतर्फे ते सुद्धा झाडं यायला लागलेत. आई कुतुबशहाच्या वेड्या हट्टापायी एक हत्ती गेला, पण माझ्या मावळ्यांना दाखवून दिलं दादा की राजा मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे. का माहितीये की रामराज्य आलं होतं, आनंद होता सगळीकडं. माझा राजानं हे स्वराज्य उभा केलं. इथला शेतकरी खुश होता, दिन दलित कष्टकरी सर्व प्रजा खुश होती दादा. प्रजा खुश, प्रजा हितदक्षक राजा, जनतेचा राजा, रयतेचा राजा. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही धक्का लावू नका. मिरचीच्या देठाला जे देठ आहे तुम्ही मिरचीचं काढून फेकून देता ना, माझा राजा म्हणतो त्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात नुसतं दाब दिलं नाही, मारीन नाही, हातच कलम केले जातील. कशाला धक्का लागल्या? मिरचीच्या देठाला. देठ काय किमतीचं असतं रे? देठ मिरची खुडल्यावर तुम्ही देठ फेकून देता आणि त्या शेतकऱ्याच्या देठाला, मिरचीच्या देठाला हात लावू नका असं माझा राजा सांगतो. आणि शिक्षक काय म्हणतो तर तुमचे हात कलम केले जातील. कोणाला म्हणतो? आपल्या सैन्याला म्हणतो. म्हणजे शेतकऱ्यांची किती काळजी माझ्या राजाला दादा. एक सांगू का, तेव्हा राजे महाराजे भरपूर होते दादा. तेव्हा जे परकीय आक्रमण यायचे ना, मुघलांचं आक्रमण असो, कुठल्या सगळे जे शाही होत्या, पाचशाही, कुतुबशाही असेल, मोगलशाही असेल, आदिलशाही असेल, हे सगळे यायचे ना दादा. ते शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करायचे आणि उभं पिकवलेलं शेतकऱ्याचं पीक क्षणार्धात होत्याचं नव्हतं व्हायचं. पण शिवबाराजांचा आदेश वेगळा असायचा. ज्यावेळेला आपलं सैन्य एखाद्याच्या मुलुकात जाईन ना, तर सैन्य कुणाच्या शेतातून न्यायचं नाही, वाटेनं न्यायचं. बांधावरनं घोडा चालला पाहिजे, वाटेहून चालला पाहिजे, वाट सोडून कुणाच्या शेतात जायचं नाही. आणि त्याचा जर लाकूड फाटा, आमचं घोडदळ थांबलं, आमचं पायदळ थांबलं, आमचं सैन्य थांबलं. आणि सैन्य थांबल्यानंतर आई
घोड्याला खायला लागतं, वैरण काढी घोड्याला खायला लागते, लाकूड फाटा लागतो अन्न शिजवायला. जिथं जिथं आमचं सैन्य थांबल तिथं लाकूड फाटा आणताना माझा राजा काय म्हणायचा, ते पत्र अजून बी उपलब्ध आहे बघा. शिंदे रायगडावरती तुम्ही गेलात ना, अनेक ठिकाणी हे पत्र उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे पहा, की तुम्ही ज्या शेतकऱ्याचा लाकूड फाटा तोडून आणता ते लाकूड सुद्धा असं घ्या की ते झाड वाळलेलं असावं, जीर्ण झालेलं झाड असावं. वलं झाड तोडू नका, झाड वलं तोडू नका. हे पत्रातून, ते पत्र अजून उपलब्ध आहे. पाचारला, रायगडाच्या खाली पाचारला जिथं जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे नाही, त्या समाधीच्या ठिकाणी ते पत्र लावलेले. गेल्यानंतर वाचा, अनेक कागदपत्रांमध्ये, अनेक पुस्तकांमध्ये ते पत्र उपलब्ध आहे. हे शिवबाराजांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे. कुणाला लिहिलेलं आहे? शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला लिहिलेलं आहे, त्यांच्या सेनापतीला लिहिलेलं आहे. आणि काय म्हणतात शिवबाराजे, तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुमचे घोडे थांबतील, त्या घोड्यांना तिथली वैरण फुकट घेऊ नका, त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला द्या. आणि त्याचा मोबदला खरंच घेतला का नाही त्या शेतकऱ्याची सही घ्या, त्या शेतकऱ्याची सही आणा दाखवायला मला. तुम्ही लाकूड फाटा अन्न शिजवायला घेताल ना, ते ओलं लाकूड तोडू नका, वाळलेलं लाकूड घ्या. बरं, वाळलेलं लाकूड घ्या, जीर्ण झालेलं लाकूड घ्या, पण ते सुद्धा जीर्ण झालेलं लाकूड तुम्ही विकत घ्या त्याच्याकडून, फुकट घेऊ नका. त्यानं पाणी टाकलेलं असतं, त्यानं जगवलेलं असतं, आणि त्यानं जगवलेलं लाकूड हे त्याच्या कामाला आलं पाहिजे. त्याचं लाकूड तुम्ही विकत घ्यायचं. वाळलं लाकूड विकत घ्या म्हणतोय माझा राजा, आणि आपण याचं त्याचं सरपण तोडून आपल्या चुलीत घालतो. सरपण चोरी जातो बाबा. मी खेड्यातलंच मला माहिती. आई, वाळलं सरपण सुद्धा माझा राजा म्हणतो हे सरपण विकत घ्या शेतकऱ्याकडून. अरे शेतकऱ्यांना मग मोगलाई बरी होती ना, आदिलशाही बरी होती, मोगलाई लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की मोगलाई बरी होती. आपलं राज्य हे देवाचं राज्य आहे, आपलं राज्य हे रयतेचं राज्य आहे, हे राज्य माझं आहे असं लोकांना वाटलं पाहिजे. हा राजा सुद्धा माझा आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि प्रत्येकानं दुआ केली पाहिजे की महाराज, आमच्या नशिबाला तर तुम्ही आहेतच, आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा महाराज तुम्ही जन्माला या. महाराज, तुम्ही पुन्हा जन्म या पृथ्वीवरती घ्या. राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. हे महाराष्ट्र घडवाया, जनतेला न्याय द्याया. महाराष्ट्र घडवाया, जनतेला न्याय द्याया. राजे, पुन्हा जन्माला या. राजे, पुन्हा जन्माला या. राजे,
जन्माला या राजे पुन्हा जन्माला या जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा. प्रत्येकाला वाटत होता माझ्या राजानं जन्माला यायला पुन्हा जन्माला यायला पाहिजे राजानं. म्हणून म्हणतो दादा आम्ही राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. 350-400 वर्ष झाली तरी माझ्या राजांच्या बाबतीत माझ्या राजांचं नाव घेतलं की तुमच्या अंगातलं रक्त का सळसळायला लागतं. का हत्ती सोबत झुंज द्यायला तयार झाला कुतुबशाह. का बाजी नदी ठेवला. का शिवाकाशीत मरायला तयार झाला. का मदारी मेहतर स्वतः आग्र्याच्या भेटीमध्ये मरणासाठी तयार झाला होता. मदारी मेहतर आई हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आणि हे राज्य सगळ्यांचं आहे अवघ्यांनी ते रक्षावं ही शिवबाराजेंची इच्छा. माझं नाही. माझं म्हणल्यावर मग शिवबाराजेंना असं गडाव नाव टाकलं असतं नाही. शहाजीराजेंची पुण्याई जिजाऊ मासाहेबांची पुण्याई भोसल्यांचा वाडा आहे का कुठं. मालोजीराजेंची पुण्याई कुठलंच नाव नाही. पूर्वी होते ना राज्याचे जे होते ना ते कुतुबशाही आदिलशाही मोगलशाही भोसलेशाही आहे का. हे राज्य अवघ्यांचं आहे आणि अवघ्यांनी ते रक्षावं. आणि हे होतं म्हणून माणसं मरायला तयार होत होते. भारत माझा देश म्हणल्यानंतर माणसं मरायला तयार होतात. आपला देश म्हणल्यावर नाही. हे माझं आहे. स्व स्व म्हणजे तुमचं. स्व स्व स्वतःच वाटलं पाहिजे. स्वत्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ही भावना लोकांची होती म्हणून माणसं मरायला तयार होते. आणि हे सगळं नेतृत्व करणारा माझा राजा दादा. जगाला हेवा वाटावा एवढा मोठा तेजस्वी इतिहास या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी घडवला दादा. सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास. आई त्या शिवबाराजांचा इतिहास. पण दुर्दैवानं जिजाऊ मासाहेब बोलता बोलता काय बोलून गेले होते आठवतंय तुम्हाला. शिवबाराजांना जाताना काय बोलून गेले होते. शिवबा शिवबा तुझ्या पोराला कधी अंतर देऊ नको रे शिवबा. हे राज्य सगळ्यांचं आहे. सगळ्यांसाठी तू निर्माण करतोयस. पण या राजगादीचा जो वारसदार आहे ना तो थोरला पोरगा आहे. त्याची आई 2 वर्षाच्या असताना परलोकवासी झाली. शिवबा बाळ संभाजीची आई 2 वर्षाची असताना परलोकवासी झाली. आज तो मोठा झाला. बरेच लोक संभाजीवरती आरोप करतात रे. पण तू मात्र त्याच्यावरती कुठला आरोप करू नको. आणि शिवबाराजे सांगायचे आऊसाहेब आम्ही तुम्हाला वचन देतो आम्ही संभाजीराजेला नाही अंतर देणार. संभाजीराजेंची आई इथं बसायचं असलं तर बसायचं लेकरांनी नाही तर बोलायचं नाही अजिबात. उठून जायचं. चला आता कसलाच आवाज जमणार नाही. बसायचं असलं शांत तर बसायचं. शिवबा तू वचन दे. शिवबाराजांनी वचन दिलं. याच्या पूर्वी सुद्धा एक वचन घेतलं होतं शिवबाराजांनी. कोणतं. शिवबाराजांनी एक वचन घेतलं होतं. बाळ संभाजीराजे 2 वर्षाचे असताना माता सईबाईंचं निधन झालं होतं.
आणि सईबाई सुद्धा शिवबाराजांच्या हात हातात पकडून बोलत होत्या, महाराज मला एक वचन द्या. आणि वचन कोणतं मागितलं होतं? त्यावेळेला बाळ संभाजीराजे 1.5-2 वर्षाचे होते, 1.25-2 वर्षाचे. माझ्या या 2 वर्षाच्या लेकराला कधी अंतर देऊ नका, त्याला माया लावा.